आणि आता बुलेटिनमध्ये आढावा घेणार आहोत वेगवान घडामोडींचा टॉप 50 मध्ये। श्रावणातील दुसरा सोमवारी भीमाशंकर मंदिरामध्ये लाखो भाविकांची गर्दी झालेली आहे। हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमला असून महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। फुलांची आकर्षक सजावट आणि प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन होत आहे। श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त परळी येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली आहे। पहाटे 3 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या जयघोषात परळी नगरी दुमदुमून गेली। अकोला शहर हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमून गेले। श्रावण महिन्यामध्ये राजराजेश्वर मंदिराला विशेष महत्त्व असल्यानं पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। भक्तांनी राजराजेश्वराला जलाभिषेक करत पूजा आणि आरती केली। मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं फुलून गेले। श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारच्या निमित्तानं राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवचा गजर पाहायला मिळतोय। शिरूर तालुक्यातील सोमेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। फुलांची नयनरम्य आरास आणि भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। श्रावण महिन्यामध्ये मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये पंप हाऊस शेरे पंजाब ग्राउंड परिसरामध्ये कावड यात्रेचं आयोजन करण्यात आले। आमदार मुरजी पटेल यांच्याकडून कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या कावड यात्रेमध्ये मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। पुढील वर्षी होणाऱ्या 7 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर बैठकीमध्ये विशेष चर्चा झाली आहे। या बैठकीला नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष, संघटन सचिव आणि राज्यांचे प्रभारी उपस्थित होते। धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। रुग्णांच्या नातेवाईकांना विविध सेवा सुविधा विनायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामुळे गरजू रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व आवश्यक मुदत एकाच छताखाली मिळणार आहे। डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयामध्ये आयोजित जनता दरबारामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांच्या विविध समस्यांचा आढावा घेत थेट अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। यानंतर त्यांनी डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी कामांच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत ठेकेदारांना चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्याचा सज्जड इशारा दिला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये कावड यात्रा काढण्यात आली। वैनगंगा नदीमधून पवित्र जल आणून ग्रामदैवत बहिरगेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक करण्यात आला। यामध्ये यात्रेत शेकडो कावड यात्रेकरू सहभागी झाले। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या बाजारपेठेमध्ये विविध आकर्षक राख्यांची दुकानं सजलेली आहेत। कागद, कापूस आणि नैसर्गिक साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक राख्यांना विशेष पसंती मिळते। यंदा राख्यांच्या दरात सुमारे 15% वाढ झाली आहे। भंडारा जिल्ह्यातील गटक ग्रामपंचायत निमगाव पागोरा इथं प्लास्टिक कंपनीच्या प्रस्तावित उभारणी विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। या ग्रामसभेमध्ये प्लास्टिक कंपनीच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवत भर पावसातही ठिय्या आंदोलन केलं। पागोरा गावातील शाळेजवळच प्लास्टिक कंपनी उभारली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। पुण्यात प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून बावधनकरांनी स्वतः खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय। बावधनमधील खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी स्वखर्चातून खड्डे बुजवलेत। बावधन सिटीझन फोरमच्या सदस्यांनी पुढाकार घेत रस्त्यांची दुरुस्ती केली आहे। सीएसएमटीवरील पुनर्विकास प्रकल्पाच्या धीम्या कामकाजामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या या कामाला गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 6व्यांदा मुदतवाढ द्यावी लागलेली आहे। त्यामुळे फलाट क्रमांक 16 वरील वाहतूक आणि पॉवर ब्लॉक 5 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे। शिक्षणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या अत्यंत धोकादायक मार्गामधून दररोज 30 किलोमीटर पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्य शासनाला अजिबात काळजी नाही असा संताप उच्च न्यायालयानं व्यक्त केलेला आहे। या परिसरातील तब्बल 228 विद्यार्थी दररोज 4 तासांचा पायी प्रवास करून शाळेमध्ये जातात। प्रशासनाची ही उदासीनता जीवघेणी ठरू शकते असे खडे बोलही न्यायालयानं सुनावलेले आहेत।
नाशिकमध्ये ऑगस्टमध्ये स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे. यंदा स्वाईन फ्लूचे 85 रुग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झालाय. डेंग्यूचेही 85 रुग्ण झाले असून अळ्या आढळल्यानं 208 आस्थापनांना महापालिकेकडून नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. यवतमाळ एसटी आगारामध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं कर्मचारी आणि चालक वाहकांना त्रास होतोय. खड्डे बुजवण्यासाठी आणलेल्या मुरुम पडून असल्यानं एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदानामधून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय. शिरूर तालुक्यातील बाबळसर खुर्द येथील शेतामध्ये अज्ञात व्यक्तींनी रात्री 3 ते 4 ट्रक कचरा टाकल्याची घटना घडली आहे. बिस्किटांचे रॅपर्स, खराब बिस्किट आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणामधील जलसाठा 95% पोहोचलेला आहे. या मुबलक पाणीसाठ्यामुळे कोयना कृष्णा नदीकाठची वर्षभराची पाण्याची, शेतीची आणि राज्याच्या वीज निर्मितीची चिंता मिटलेली आहे. मराठवाड्यामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यानं धरणांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. विभागातील 11 मोठ्या धरणांपैकी 6 धरणांमध्ये 30% कमी पाणीसाठा आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्येही गतवर्षीच्या तुलनेमध्ये निम्माच जलसाठा उपलब्ध आहे.